गोवर्धन शांताराम जोपळे, आमदार लिंगामी. आमदारमध्ये येथील जी गावठाण आणि गायरान जमीन आहे ती जरा संशयास्पद असल्यामुळे आम्ही सदरील जमिनीची चौकशी प्रांताकडे अर्ज केलेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही आलबीडीओ मॅडम कळवण इथं आज भेट दिली. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या आम्ही सदर घटनास्थळी येऊन सदर प्रकरणाची चौकशी करून आणि आम्ही योग्य ती कारवाई करू किंवा त्या जागेची चौकशी करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. लेखी कशा संदर्भात? मी जो माहितीचा अधिकार टाकलेला आहे अंगणवाडी संदर्भात त्याच्यामध्ये अतिक्रमण आढळून आलेलं आहे. गावठाण मोजणीचा पण आणि गायरान जमिनीचा पण मी RTI टाकलेला आहे माहिती अधिकारमध्ये. तर ती चौकशी जर उद्या मॅडम आल्या जागेवरती आणि त्यांनी जर योग्य अहवाल दिला तर मी माझा सदरील आज अंगणवाडीचा आहे तो मागे घेईन आणि संबंधितावर जी कारवाई होईल ते होईल. हा नाही म्हणजे RTI कोणत्या क्षेत्रामध्ये टाकलेला होता? RTI आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये टाकला होता. जी बेकायदेशीर अंगणवाडी आहे ती बेकायदेशीर आहे. त्याचं बांधकाम चुकीचं झालं. फॉरेस्ट खात्याची कोणती परवानगी त्यांनी घेतली नव्हती. ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच. मला असा संशय आहे की सदरील ही जागा ग्रामपंचायत जी आहे 2 हेक्टर 31 आर ही पोलीस पाटलाने चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर करून ती हडप करण्याचा प्रयत्न केला असा माझा संशय आहे. मी ठामपणे सांगू शकत नाही पण माझा संशय आहे. तर त्या जागेची BDOनी प्रांतांनी योग्य ती चौकशी करून दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. मग आज तुम्ही सगळे गावकरी, बरेचसे गावकरी आले, तुम्ही आले, तर मग संबंधित कोणाला भेटले तुम्ही? इथं आज BDO वाघ साहेब उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्यांच्या अधिकारी जे BDO मॅडम आहेत सोनवणे मॅडम आज त्यांच्याशी भेट झाली आणि विस्तार अधिकारी सोनवणे साहेब यांच्याशी भेट झाली. त्यांनी योग्य चर्चा करून आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सदर प्रकरणाचं सखोल चौकशी करू आणि न्याय मिळून देऊ गावकऱ्यांना. काय लेखी संदर्भात काय लेखी आश्वासन काय देणार आहे तुम्हाला? ते त्यांनी लेखी आश्वासन ग्रामपंचायतची जी मोजणी आहे ना, मोजणी आम्ही करून देऊ असं लेखी आश्वासन आम्हाला उद्या देणार आहे. आणि जर त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलं नाही ज्या आमच्या मागण्या आहे तर मग आम्ही सदरील जो अर्ज आहे तो माघारी घेणार नाही. आणि जर भेटला आम्हाला लेखी तर आम्ही आमचा अर्ज माघारी घेऊ. अर्ज कशाच्या संदर्भात दिला होता आपण? अर्ज फॉरेस्टच्या संदर्भात आहे सर. फॉरेस्टमध्ये जी अंगणवाडी ग्रामपंचायतने बांधली आहे त्याची बेकायदेशीर आहे. माहिती अधिकार टाकल्यामुळे ती फॉरेस्टमध्ये आढळून आली आणि गावकऱ्यांना म्हणजे घराचे प्रॉब्लेम झाले. त्याच्यामुळे आम्ही आज BDO साहेबांकडे आलो होतो आणि ती योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून देणार आहे उद्या सदर ठिकाणी येऊन स्थळावर. पुढे ये ना. अरे या पाहिजे